असं माझ्या मनामध्ये आलं की लक्ष्मण जगताप जिंदाबाद असं म्हणावा. म्हणजे आम्हाला आजही शंकर जरी असला तरी मला तो लक्ष्मण भाऊच दिसतोय आणि त्या पद्धतीनेच आम्ही काम करतो. आता शंकर शेठ आहेत ना, हे भाऊंच्या ठिकाणीच आहेत आणि वहिनी असतील किंवा शंकर शेठ असतील, हे सगळं कुटुंब, ह्या कुटुंबाचा आमच्या सांगवी परिसरावर खूप मोठे उपकार आहेत. भाऊंना पहिल्यापासून अतिशय प्रामाणिक आणि निस्वार्थी कार्यकर्ते 86 पासून मिळाले आणि तेच कार्यकर्ते आजही कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांच्या विजयाचा काही विषय नाही. लक्ष्मण भाऊंच्या जागेवरती आम्ही शंकर भाऊंना पाहतोय आणि त्यांच्या जागेवरती पुन्हा त्यांना नेण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार. कसल्याही परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये म्हणजे या 23 तारखेला 23 नोव्हेंबरला चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून शंकरभाऊ जगताप हेच येतील. तात्या, जसं तुम्ही म्हटलं की विकासासाठी जमिनी दिल्या, भाऊंच्या प्रेमामुळे आग्रहाखातर लोकांनी त्या स्वतःहून दिल्या, सहकार्य केलं, अगदी त्याचे पैसे मिळाले नाहीत, दिले नाहीत. परंतु आत्ता जो भाऊंमुळं जमिनी गेल्यात तो त्याग तुम्हाला करावा लागला, पण भाऊंमुळे आत्ता तुमच्या परिसराचाच काय शहराचा विकास झाला, सोन्याचा भाव आला, जमिनीला रस्ते झाल्यामुळे पैसे वाढले जागेचे. तर मग याचा आनंद वाटतोय की नाही? प्रश्नाचं उत्तर राहिलं की लहानपणीचे भाऊ उद्याचे आमदार असतील असं कधी वाटलं होतं का? खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहरामधला तो परिस होता. लोखंडाला जरी परिसर झाला तर त्याचं सोनं होतं. तशा प्रकारचा परिस हा पिंपळेगुरव परिसरामध्ये जन्माला आला होता. प्रेक्षको नमस्कार. आठवणीतले भाऊ, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या आठवणींना आपण उजाळा करून देण्याचा आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. खरं तर आज भाग 4 आहे. या भाग 4 मध्ये भाऊंच्या राजकीय जीवनामध्ये, भाऊंच्या कौटुंबिक जीवनामध्ये, भाऊंच्या सामाजिक जीवनामध्ये जे त्यांचे नेहमी स्नेही राहिलेले आहेत असे मान्यवर आज आपण आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये बोलवलेले आहेत. माझ्या उजव्या बाजूला बसलेले आहेत सूर्यकांत गोपने, आपलं स्वागत आहे आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये. त्यांच्या शेजारी बसले आहेत अंकुश जवळकर, आपलं स्वागत आहे दादा आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये. माझ्या उजव्या बाजूला बसले आहेत मधुकर रणपिसे, दादा आपलं स्वागत आहे आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये. माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत राजेंद्र राजापुरे, दादा आपलंही स्वागत आहे. त्यानंतर बसलेले आहेत विलास तात्या जगताप, तुमचंही स्वागत आहे आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये. त्यानंतर सुरेश तावरे, आपलंही स्वागत आहे. याचबरोबर या चर्चासत्रात माझ्यासोबत आहेत संपादक उत्तम कुटे सर, आपलंही स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. तर मी चर्चेला सुरुवात करतोय. माझा पहिला प्रश्न या ठिकाणी राजेंद्र राजापुरे, तुमच्यापासून मी सुरुवात करतो. कारण तर स्थायी समितीचं चेअरमनपद तुमच्याकडे होतं. एक राजकारणामध्ये तुम्ही आलात, भाऊंनी तुम्हाला दिशा दिली, तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं, ते पद दिलं. कसं पाहताय, तुमच्या काय आठवणी आहेत? कारण आपला जो भाग आहे त्याचं नावच आहे आठवणीतले भाऊ. काय तुमच्या आठवणी आहेत? खरं पाहिलं तर लक्ष्मण भाऊ आणि मी 36 वर्ष आम्ही दोघंजण बरोबर राहिलो आणि या 36 वर्षाच्या काळामध्ये सुरुवातीचा काळ जर पाहिला तर त्यांच्यामुळेच मला राजकारणामध्ये येण्याची संधी मिळाली. आणि नुसतीच संधीच नाही तर मी पहिल्यांदा 2002ला पहिल्यांदा निवडून आलो आणि त्यानंतर 2004ला खऱ्या अर्थानं भाऊंनी बाहेरच्या व्यक्तीला, म्हणजे गाववालं नसताना सुद्धा बाहेरच्या व्यक्तीला, एक सामान्य कुटुंबामधला, की जो मी या शहरामध्ये रिक्षा चालवत होतो, काही काळ हमाली पण केली, पण अशा परिस्थितीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं भाऊंनी स्थायी समितीपर्यंत पोहोचवलं. कारण त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्याबरोबर सातत्यानं काम करणं,
त्यामुळं मला हे शक्य झालं. आम्ही दोघं जण सर्वात जास्त 2 व्हीलरवर आम्ही दोघं फिरायचो आणि ते नगरसेवक असायचे आणि मी त्यांच्याबरोबर आम्ही कामं करत असताना दोघं जण काम करायचो. ज्या वेळेला भाऊ महापौर झाले आणि भाऊ महापौर 2000 साली भाऊ महापौर झाले 19 डिसेंबर 2000 आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या वार्डाची संपूर्ण सूत्र त्यांनी माझ्या हातामध्ये दिली. कारण त्यांचं उद्दिष्ट होतं की कसल्याही परिस्थितीमध्ये की माझ्याकडं त्यांच्या बरोबरीने नगरसेवक मी असलो पाहिजे. कारण जर आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर पुढचं काम करणारा माणूस पाहिजे. आणि म्हणून भाऊंनी काय केलं, महापौर झाले आणि महापौर झाल्यानंतर पूर्ण जबाबदारी वार्डाची माझ्याकडे दिली आणि लगेच 2002च्या निवडणुकीला मला पहिल्यांदाच प्रभाग क्रमांक 12 मधनं उमेदवारी दिली. आणि उमेदवारीचं पण पहिलंच मी सांगतो, मी कधीही कोणत्या नेत्याकडे उमेदवारी मागायला गेलो नाही. मी फक्त भाऊंच्याकडे जायचो, भाऊ माझं काय, तू कुठं जायचं नाही, तुझी उमेदवारी आहे. विधान म्हणजे ज्या वेळेला मला स्थायी समिती अध्यक्षपद द्यायचं होतं त्यावेळेला पण खऱ्या अर्थानं मी गेलो नाही. मी त्यावेळेला आमचे नेते अजितदादा होते, पवार साहेब होते, पण मी काय त्यांच्याकडे उमेदवारी मागायला गेलो नाही. मी फक्त भाऊंच्याकडे जायचो. आणि भाऊ ज्या वेळेला मला उमेदवारी मागत होते स्टँडिंग चेअरमनसाठी त्यावेळेला थोडासा अजितदादांचा कल विलास नांदगुड यांच्याकडे होता. आणि मग भाऊंनी काय केलं, पवार साहेबांच्या मागे लागले. आणि पवार साहेब पुण्यामध्ये दोघं पण आलेले असताना बालगंधर्वला कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर दादा का ऐकत नाहीत म्हणून भाऊंनी काय केलं, पवार साहेबांच्या जवळ गेले आणि पवार साहेब म्हणले, काय रे लक्ष्मण काय. तर भाऊंनी विचारलं, म्हणलं पवार साहेबांना म्हणले की नाही मी ते स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आलो. तिथं जेवत्या ताटावरच पवार साहेबांनी सांगितलं अजितदादांना, अजित ते लक्ष्मण काय म्हणतोय ते बघ आणि ते कर. आणि त्यावेळेला मला खऱ्या अर्थानं उमेदवारी म्हणजे. आणि हे सगळं केल्यानंतर ज्या वेळेला माझं स्थायी समिती अध्यक्ष पदाची निवडणूक जोपर्यंत त्यांना वाटलं ना की आपण अगदी फिट आहे तोपर्यंत, कारण त्यावेळेला परिस्थिती अशी झाली की माझ्या विरोधात निवडणूक म्हणजे उमेदवार अर्ज भरला गेला श्याम लांडे यांचा आणि बरेचसे जण विरोध करत होते. पण मग भाऊंनी काय केलं की बाबा नाही आता आपल्याला ऍडजस्ट होणार नाही. मग अशा वेळेला 4 वेळा निवडणूक तारखा पुढे ढकलत नेल्या आणि ज्यावेळेला त्यांच्या टप्प्यात आलं की आता आपण इथं विजय होतोय त्यावेळेला खऱ्या अर्थानं सांगितलं आता निवडणूक घेऊन टाका. आणि मी ज्यावेळेला स्थायी समिती अध्यक्ष झालो मला फक्त खुर्चीपर्यंत नेण्यापर्यंत ते आले आणि खुर्चीवर एकदा मी गेलो परत मी स्थायी समिती अध्यक्ष पदावर उतरेपर्यंत कधीही ते माझ्या कॅबिन मध्ये आले नाही. मग पूर्ण अधिकार माझ्याकडे देऊन टाकले होते की तुला जे काम करायचंय ते काम शहराच्या दृष्टीनं आपल्या भागाच्या दृष्टीनं सगळे निर्णय घेताना चांगले घे. हा अजिबात हे ठेवलं त्यांनी कधी दबाव टाकला नाही की बाबा मी सांगतो हे कर ते येतं कुणाला हे करू नको असं कधीच बोलले नाही. आणि अजिबात एकदा सुद्धा माझ्या कॅबिन मध्ये आले नाही. कार्यक्रम केला त्यांनी, टप्प्यात येऊन टप्प्यात आला आणि मग कार्यक्रम केला. सुरेश दादा तावरे तुमच्याकडे येतो. खरं तर चेअरमननी अतिशय सविस्तरपणे त्यांचा तो चेअरमन पदापर्यंतचा प्रवास सांगितला आहे. तुम्ही कसे भाऊंशी जोडले गेलात, तुमच्या काय आठवणी आहेत? सुरुवातीच्या काळामध्ये मी पहिल्यापासून बीजेपीचं काम करत आलो. 86 साली म्हणजे भाऊंच्या पक्षप्रवेशाच्या आधीपासून विरोधी होतो मी, भाऊंच्या विचारांच्या विरोधी होतो. 86ला पहिली निवडणूक लढवली गावठाणामध्ये, सांगवी गावठाणा. त्यानंतर नानासाहेब शितोळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. परंतु काही कारणास्तव दुसऱ्या निवडणुकीला मला तिकीट मिळता राहिलं. त्यावेळेला भाऊंचं म्हणजे कसं होतं, संघटन कौशल्य फार चांगलं होतं. भाऊ आपल्या भागात विरोधक हा राहिलाच नाही पाहिजे, त्याला आपलंसं करून घेण्याचं त्यांची जिज्ञासा होती, कला होती. तर त्यांनी जे विरोधी होते ज्यांच्याकडे जे काही चांगले गुण असतील किंवा जे चांगले कार्यकर्ते असतील त्यांना गुणात्मक आपल्या बरोबर घ्यायचं आणि ही बांधणी करायची अशा दृष्टिकोनातून त्यांनी मला पण त्या आपलंसं केलं आणि मी त्यांच्या बरोबर काम करायला सुरुवात केली. म्हणजे विरोधकांनाही भाऊंनी आपलं केलं. भाऊ नंतरच्या काळात बीजेपीचे झाले पण त्याआधी भाऊ राष्ट्रवादीचे होते, त्याचा जो प्रवास होता तुम्ही कसे भाऊंशी जोडल्या गेलात? विरोधकांना पण त्याच्यात आमचाही थोडा हात होता. म्हणजे असं की विरोधकांना कसं करून घ्यायचं. भाऊंचा एक कसा विषय होता की शासकीय यंत्रणेत ना त्यांचा हातखंडा विषय होता. एक रसायन वेगळं होतं ते
प्रत्येक अधिकाऱ्याला समजून घ्यायचे, त्यांचं ऐकून घ्यायचे आणि नंतर ते काही करायचे. बरं, सूर्यकांत गोपने, तुमचा कसा भाऊंशी संपर्क आला? भाऊंशी माझा संपर्क आला, भाऊ महापौर असताना त्याच्यापूर्वी मी निवडणूक लढलो होतो. मी सरकारी नोकरीमध्ये होतो, नोकरी सोडून मी महापालिका लढवली नवी सांगलीच्या वार्डमध्ये. आणि त्यावेळेस माझी तयारी काही नव्हती, पण तिथं ओबीसीचा वार्ड झाल्यामुळं मला तिथं संधी मिळाली आणि मी निवडणूक अपक्ष लढलो. शिवसेनेचं काम करत होतो, परंतु मला काही उमेदवारी मिळाली नाही सेनेतून. आणि निवडणूक लढल्यानंतर माझा 56 मतांनी पराभव झाला. पराभवानंतर एक वर्षभराच्या दरम्यान भाऊंशी माझी भेट झाल्यानंतर भाऊंनी स्पष्टपणे कबूल दिली की बाबा आमच्या तू चांगला कार्यकर्ता आहेस, पण तुला पराभव पत्करावा लागला, आता आपण मिळून सगळेजण काम करू, शिवसेनेनं वगैरे करता तो आमच्या बरोबर ये, आपण सगळे मिळून काम करू. अशामध्ये आमची ओळख झाली. आणि भाऊ महापौर असताना मग त्या काळामध्ये आम्ही भाऊंशी जोडलो गेलो. त्या भागामधल्या बाकीच्या काही कामकाजामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर सक्रियपणे सहभागी झालो. प्रेक्षको, खरं तर तुम्ही पाहता ही मुलाखत 6 लोक आपल्यासोबत जोडले गेलेली आहे. यामध्ये रणपिसे असतील, तावरे असतील, राजापुरे असतील आणि गोपने असतील. या 6 मध्ये 4 लोक ही बाहेरची, नंतर या शहरामध्ये भाऊंनी त्यांना मदतीचा हात दिला आणि ही लोक आपल्या पायावरती उभी राहिली. आता 2 गाववाले या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहे, म्हणजे इथं तुम्हाला समजेल की मेजॉरिटी काय आहे. म्हणजे बाहेरच्या लोकांना भाऊंनी जास्त प्राधान्य दिलं. मी येतो अंकुश जवळकर तुमच्याकडे. खरं तर बालपण तुमचं त्यांच्यासोबत गेलेलं आहे, काय त्या आठवणी होत्या? मी शेवटी मुद्दाम तुमच्याकडे आलो आणि अजून नंतर मला तात्यांकडे जायचंय. सुरुवात तुमच्यापासून करतोय. आम्ही एकदम लहानपणीचे मित्र. लहानपणी म्हणजे शाळेत आम्ही जेव्हापासून जायला लागलो त्यावेळेस पिंपळगाव मध्ये आमचं पहिलं शिक्षण झालं. नंतर आम्ही बाहेर पडल्यानंतर 12 गोलप, शिवाजी विद्या मंदिर असं बऱ्याच ठिकाणी शाळा करून एकत्र आल्यावर मग इलेक्शन लागले. इलेक्शन लागल्यावर आता काय करायचं आम्हीच म्हटलं बाबा तुम्ही पाटलाचं पोरगा आहे, तू राहू बा, तुला ज्येष्ठ लोक सांगतील नाही का त्यांचं ऐकू. आणि एक जुने सरपंच बिरपंच गावामध्ये होते त्यांच्यापेक्षा वेगळं म्हणजे नाही का काहीतरी आपण करू या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना उभं करायचं आग्रह केला. मोठ्या लोकांनी काही सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे त्यांचा तो मार्ग चालू झाला. विलास तात्या, खरं तर तुम्ही त्यांचे चुलते. काय आता जवळकर साहेबांनी जे मांडलं, म्हणजे खूप कमी वयात भाऊ नगरसेवक राहिले, नगरसेवक त्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमदार म्हणून राहिलेत. कसा हा प्रवास होता? पहिला हा प्रवास एकदम कठीण होता. म्हणजे सगळ्यात बाजू तेव्हा एवढी बाहेरची संख्या नव्हती. गावचं गाड असं गावामध्ये भावकी ते थोडेफार चालतातच, पण त्यातून मी तोंड देऊन नंतर ही सगळी लोक मिळाले आम्हाला. राजकीय सगळे आहे त्यांनी आजपर्यंत साथ दिली आणि त्यामुळं बाकी एवढ्या अडचणी आल्या. गावाला तेवढा प्रश्न सगळे नंतर कार्य केले झाल्यावर सगळे येईल. गावकी भावकी तिथं पूर्वीचे सरपंच, नंतर तुमच्याकडून नगरसेवक करायचा, म्हणजे तुमच्या भावकीचं एकमत कसं झालं भाऊंवरतीच? भाऊवरती कसं झालं तर मीच मला हे सांगितलं ना, भाऊ मी होतो जरा पशी आम्ही दोघं सांगत होतो. मला म्हणलं तात्या मला उभं राहायचं, मी उभं राहायचं फक्त मागं घ्यायचं. तेव्हा भाऊची वडील विरोध पार्टी म्हणजे सरपंच म्हणलं जर आपण लग्न तर फक्त मागं घ्यायची नाही फक्त परत मागं नाही मला लागेल. म्हणून चला आता मग भावकी पहिलं पक्ष भावकीला म्हणलो अरे दापोली गावात एक काळवडचं घर अख्खे काटे असून तिथं 15 वर्षी काळवड राज करतो. जवळच्या गावात कोंडे औंधमध्ये कोंडे एकटा असून तो 15 वर्षी राज्य करतो. महाराष्ट्र काय पडत आपल्या गावात एवढी आपली जगताची मेहनती ते असं आज आपल्याला सरपंच केलाय. पहिले एक देवकर होते कदम होते आपल्या जगताला असे काहीच नाही. मला काय सगळे एक व्हा याच्या मागे देव करू नका. मग काय करणार मी शिवाय बी आले तर काय घेतात चल रे मग तिथून पुढे सगळी एक झाली. मग बाकी सगळ्या लोकांनी मदत केली. भावकी एकत्र करण्याचं काम तुम्ही केलं. राजापुरे साहेब, भावकी एकत्र झाली, नंतर बाहेरवाले पण एकत्र झाले. कसा हा संपूर्ण भाऊंचा प्रवास होता? काय आठवणी तुमच्या भाऊंबरोबरच्या आहेत? नाही, कसं होतं सुरुवातीच्या इलेक्शनला 1986ला पहिलंच इलेक्शन महापालिकेचं पहिलं इलेक्शन. आणि त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये बाहेरची वस्ती कमी होती, पण नंतर जसं ते भाऊ नगरसेवक म्हणून निवडून आले त्या भागात आणि त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना त्या भागाचा नवीन वस्तीचा व्याप वाढला. विकास जसं जसं त्यांनी त्या जसे लोकांची घरं वाढतील तसं त्या भागामध्ये रस्ते असतील, पाण्याची सोय असेल,
ड्रेनेजची सोय असेल, ह्या सगळ्या सुविधा त्या भागामध्ये आणल्या. बस वाहतूक व्यवस्था, कारण सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेला आम्ही पण तिथे राहायला आलो तर गुडघ्या चिखला एवढ्यामधनं जायला लागत होता. आणि त्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने विकास केल्यामुळं तिथं लोकसंख्या वाढायला लागली. आणि वाढायला लागल्यानंतर मग भाऊंच्या लक्षात आलं की बाबा अजून आपण जेवढा विकास करता येईल तेवढा विकास. मग त्या विकास आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण शहरामध्ये नवी सांगवी पिंपळेगुरव भागामध्ये पहिली वास्तव्याला पसंती जी नागरिकांची तर त्यामध्ये, कारण त्या भागामध्ये भाऊंचा एवढा स्वभाव चांगला होता आणि दबदबा होता. तो दबदबा असा होता की कसल्याही प्रकारची तिथं भांडणं होत नव्हती किंवा काय नव्हती. मग लोक वास्तव्याला तिथे यायला लागले, मग ते नागरी वस्ती वाढल्यानंतर मग त्या भागातले विकास आराखड्यामधले रस्ते कसे विकसित करायचे की जेणेकरून अजूनही आपल्या म्हणजे त्यांनी दुहेरी फायदा बघितला. दुहेरी फायदा असा केला की येणाऱ्या नागरिकांना, त्या भागामध्ये वास्तव्याला येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न केला. पण विकास आराखड्यामधले रस्ते ज्या वेळेला विकसित केले त्यावेळेला मात्र त्या भागातल्या नागरिकांना, जे मूळ तिथले गाववाले जे शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या जागेला किंमत नव्हती ती किंमत खऱ्या अर्थाने झाली. पण तिथल्या शेतकऱ्यांनी पण ते एकदम त्यावेळेला म्हणजे आम्ही 2004ला ज्या वेळेला विकास आराखड्यामधले रस्ते विकसित करायला गेलो त्यावेळेला तिथल्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं कसल्याही प्रकारचा मोबदला न घेता त्या जागा नाही अडवणूक तर केलीच नाही. त्यातल्या आजही अनेक शेतकऱ्यांना त्या जागेचा मोबदला महापालिकेनं दिला नाही. पण त्या नागरिकांनी कशात समाधान मानलं की भाऊ सांगतायत आपल्याला आपल्या भागाचा विकास होईल आणि विकास झाल्यानंतर आपल्या जागेच्या किमती वाढतील ऑटोमॅटिक. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं काय झालं, दोन्हींचे संयोग साधला त्यांनी. म्हणजे गाववाले जे आपले नातेवाईक आहेत त्यांचा सगळ्यांचा, किंवा जे बाहेरून लोक तिथं राहायला आले आणि ते बाहेरून लोक आले त्यांचा पण, की त्यांचा विकास झाला, त्यांना सुविधा मिळाल्या, सोयी मिळाल्या. त्यामुळे बाहेरचा वर्ग पण भाऊंच्याकडे खऱ्या अर्थानं आकर्षित झाला. भाऊ प्रत्येकाला म्हणजे मी आणि भाऊ तर भावासारखंच राहत होतो. आणि त्यांच्यामधला गुण आम्ही एक पाहिला होता की आई वडिलांना पूज्य मानणारे व्यक्तिमत्व. जो व्यक्ती आता माझ्याकडे पण आई वडील माझ्यापाशीच होते, कायम ज्या वेळेला येतील तर माझ्या आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नव्हते. जो व्यक्ती आपल्या आई वडिलांचे दक्षता घेतोय, त्यांचं व्यवस्थित पालन पोषण करतोय, त्यांच्याकडे लक्ष देतोय, त्या व्यक्तीचा भाऊंला अभिमान होता. कारण ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आपण या जगामध्ये आलो त्यांचं आपण उतराई होऊ शकत नाही, म्हणून शेवटपर्यंत आपण कसं करता येईल त्यासाठी भाऊ सातत्यानं ज्यांनी आई वडिलांच्याकडे लक्ष दिलं त्याच्याकडे भाऊंनी पण लक्ष दिलं. आणि प्रत्येकाला लिफ्ट देण्याचा प्रयत्न, अनेकांना त्यांनी नगरसेवक पदापर्यंत नेलं, अनेकांना अनेक पदांपर्यंत नेलं. खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहरामधला तो परिस होता. म्हणजे लोखंडाला जरी परिसर आला तर त्याचं सोनं होतं. तशा प्रकारचा परिस हा पिंपळेगुरव परिसरामध्ये जन्माला आला होता. आणि त्यानं खऱ्या अर्थानं नुसते पिंपळेगुरवच नाही पाहिलं किंवा चिंचवड विधानसभा मतदारसंघाच नाही पाहिलं, तर अख्ख्या शहरामधलं काम पाहिलं. कारण मी ज्या वेळेला स्थायी समिती अध्यक्ष झालो त्यावेळेला पूर्वी काय व्हायचं, आपल्या शहराला पवना धरणामधनच पाणी, आणि ते पाणी येत असताना आपल्याला काय तिथल्या लोकांच्या गैरसोयी होत्या. म्हणजे पवना डॅमच्या ह्याच्या बाजूला जी लोक राहतात त्यांना तिथल्या म्हणजे तिथल्या नागरी सुविधा मिळत नव्हत्या, आणि त्या मिळत नव्हत्या. मग आपल्याला पाणी द्यायला थोडस ते हे करायचं, विरोध करायचे सातत्यानं. मग भाऊ ज्या वेळेला महापौर होते आणि भाऊ महापौर होते त्यावेळेला त्यांनी त्यावेळेचे आयुक्त आणि भाऊ यांनी काय केलं की बाबा आम्ही तुम्हाला काही निधी देऊ, तर तुमचा इथला विकास करा, तिथल्या लोकांच्या सुविधा द्या, पण आम्हाला शहरामध्ये लोकसंख्या वाढती, तिथल्या लोकांना पाणी मिळायला पाहिजे यासाठी. आणि त्यावेळेला मग आयुक्त साहेबांनी आणि भाऊंनी त्यावेळेला पाटबंधारे विभागाला एक लेखी दिलं होतं की आम्ही एवढा एवढा निधी देऊ. आणि तो प्रश्न मी स्थायी समिती अध्यक्ष झाल्यानंतर पहिला वरती आला की बाबा आम्हाला तो निधी देतो म्हणले होते पण तो निधी दिला नाही. मग मी स्थायी समिती अध्यक्ष झाल्यानंतर पवना डॅमच्या अधिकाऱ्यांना म्हणजे आपण महापालिकेच्या माध्यमामधनं
1 कोटी रुपये तिथं दिले. कारण आमच्याच नेत्यांनी, ज्यांचं आम्ही नेतृत्व मानतो, त्यांनीच तिथं लेखी दिलं होतं. ते आम्ही दिलं. फक्त महापालिकेचा तोटा होऊन दिला नाही. जे आपण महापालिकेच्या माध्यमातून जे पाटबंधारे विभागाला पाणीपट्टीच्या रूपामध्ये पैसे भरतो, तर दर 3 महिन्याने जे पैसे भरतात त्यातले दर 3 महिन्याने 25-25 लाख रुपये कट करायचे. फक्त 1 कोटी रुपये त्यांना द्यायचे. फक्त त्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही तेवढी एक अट घातली होती की आम्ही जे 1 कोटी रुपये तुम्हाला उचल म्हणून देऊ, ते त्या भागामधल्या नागरिकांच्या सेवा सुविधांसाठीच वापरा. आणि त्या अधिकाऱ्यांनी पण केलं. मग एवढी दूरदृष्टी होती की आमच्या शहराची लोकसंख्या वाढते, पहिला प्रश्न कुठला येईल तर पिण्याच्या पाण्याचा. आणि म्हणून त्यावेळेला खरं त्याच्या अगोदर आपल्याला किती 150-200 MLD पाणी मिळायचं, पण भाऊंनी तेव्हापासून पाणी वाढवून घेण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर भामा आसखेड असेल या धरणामधनं आता आपण पाहतोय की जवळजवळ 259 MLD तिकडनं मान्यता मिळवलेली. त्यातलं 100 MLD पाणी आपल्या शहरामध्ये आलंय. आणि शहराची लोकसंख्या एवढी वाढत असताना सगळ्या सुविधा, आज मेट्रो प्रकल्प असेल, BRT रोड असतील किंवा विकास आराखड्यामधले रस्ते असतील, सातत्यानं आपण दर 2 वर्षानं 3 वर्षानं डांबरीकरण करतो. त्या डांबरीकरणामध्ये जो महापालिकेचा नागरिकांचा पैसा जमा झालाय महापालिकेत, तो पैसा खऱ्या अर्थानं खर्च होतोय आणि त्याचा उपयोग होत नाही. दर पावसाळ्यातच डांबर निघतंय आणि डांबर निघाल्यानंतर नागरिकांच्या तक्रारी आल्या की पुन्हा तिथं खर्च करावा लागतो. म्हणून खऱ्या अर्थानं ज्या वेळेला भाऊ नागपूरला गेले आणि त्या नागपूर परिसरामधल्या कॉन्क्रीटचे रस्ते पाहिले, त्यावेळेला भाऊंनी नागपूरमधनच फोन करून मला सांगितलं, हे ते कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम बघा. आणि म्हणून आपल्या शहरामध्ये खऱ्या अर्थानं विकास आराखड्यामधले रस्तेच, त्याबरोबर इंटरनल रस्त्याचं पण कॉन्क्रिटीकरण काम आज जर पाहिलं, डांबराचा प्रश्न मिटला. आणि त्यांनी त्यावेळेला मी स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी पण भाऊ म्हणायचे, अरे आपण एवढा पैसा खर्च करतो, शेवटी जनतेचा पैसा जमा होतोय आणि तो पैसा आपण विकासावर खर्च करतोय, पण त्याचा उपभोग पण लोकांना जास्त वेळ मिळायला पाहिजे. खऱ्या त्या अर्थानं मी स्थायी समिती अध्यक्ष असताना विजन 2005 आणलं आणि विजन 2005 मध्ये आपण कामांची क्वालिटी कशी मिळेल यासाठी पाहिलं. तुम्ही पिंपळे गुरुमध्ये आता जे आपण कॉन्क्रीटचे रस्ते पाहतोय, तर 2005 ला विजन 2005 मध्ये आपण त्या गावातले पिंपळे गुरु, नवी सांगवी असेल, सगळ्या भागातले जे विकास आराखड्यामधले जे 18 मीटरचे रस्ते, जे 12 मीटरचे रस्ते आहेत, ते आपण त्यावेळेला डांबरीकरण केलं होतं आणि त्यानंतर डायरेक्ट कॉन्क्रिटीकरणासाठीच खोदले रस्ते. मग HGS चेकिंग आणलं आपण. मग HGS चेकिंगच्या काय ह्याच्यामध्ये डांबराची क्वालिटी कशी आहे, डांबराचं खडीचं प्रमाण किती आहे, डांबर ज्या वेळेला रस्त्यावरती अंतरलं जाते त्यावेळेला त्याचं तापमान किती आहे आणि 2 तासानंतर पुन्हा तापमान किती राहते हे पण चेक केलं जात होतं. आणि म्हणून तशा प्रकारचे ते रस्ते राहिले. आज पूर्वी आपण म्हणायचो की जंगली महाराजचा रस्ता पुण्यामध्ये गेलो की जंगली महाराजचा रस्ता किती दिवस डांबर नाही केलं, किती दिवस नाही केलं. आज आम्हाला पण वाटतं की 2005 साली आपण म्हणजे 4च्या अखेर आणि 5ला आपण पिंपळे गुरु मधले ते रस्ते डांबर केले आणि त्याला डायरेक्ट आपण 2018 साली 7 लावला, ते पण कॉन्क्रिटीकरण करतात. म्हणजे जवळजवळ 14 वर्ष त्या रस्त्यात एकदा काम केल्यानंतर 14 वर्ष ते रस्ते वापर. म्हणून मी काय सांगितलं की आम्ही क्वालिटीवर लक्ष दिलं. आणि बघा आमचं पण सगळ्यांचा उद्देश एकच होता की जर आपण ज्या व्यक्तीमुळे आपण या सभागृहात आलोय त्या व्यक्तीला पुढे जायची जर संधी मिळवून द्यायची असेल तर विकास क्वालिटीमध्ये झाला पाहिजे. आणि म्हणून HGS चेकिंग पहिल्यांदा महापालिकेमध्ये आलं. मग आता मी तुम्हाला काही DP रस्त्यांचं सांगितलं की 2004च्या अखेर त्या रस्त्याचं डांबरीकरण केलं आणि त्यानंतर 2018 पर्यंत त्या रस्त्यावरती एकदा सुद्धा म्हणजे अर्धा इंच सुद्धा आपण डांबर टाकलं नव्हतं. हा, कधी वेळच आली नाही. त्याची क्वालिटी खऱ्या अर्थानं त्यावेळेला काही ठेकेदारांनी ते बिलोमध्ये कामं भरली होती. मी भाऊंना त्यावेळेला सांगितलं, भाऊ आपल्याला क्वालिटीमध्ये जर काम करायचंय तर काम करत असताना आपल्याला हे काम परवडणार म्हणजे हे होणार नाही, क्वालिटी मिळणार नाही. म्हणून आम्ही ते टेंडर रिकॉल करून
मग चांगले ठेकेदार कसे येतील त्या ठेकेदार Normally कमी टेंडर असताना आपण ते पास करतो, पण भाऊंचं तसं नव्हतं. क्वालिटी गुणवत्तेची तडजोड नाही. बघा आज काय होतं, तुम्ही आज 5 रुपये खर्च केले आणि 2 वर्षांनी पुन्हा त्याच्यावर 5 रुपये खर्च केले, म्हणजे तुम्हाला 2 वर्षात किती खर्च करायला लागले? 10 रुपये खर्च करायला लागले. पण त्या 5 रुपयाच्या ऐवजी आज जर 5.5 रुपये खर्च केले आणि ते जर आपल्याला 5 वर्ष वापरता येत असतील तर ते 5 वर्ष महापालिकेचा पैसा आहे. महापालिकेच्या पैशात बरोबर नागरिकांचा पैसा आहे. खऱ्या अर्थानं नागरिक टॅक्स रूपानं, पाणीपट्टी रूपानं महापालिकेमध्ये पैसा भरतात. म्हणजे तुमचा मुद्दा मला कळला की भाऊंचा याच्यावर म्हणत होता की दरवर्षी फक्त डांबराचा एक थर द्यायचा आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी तो द्यायला लागायचा, म्हणजे त्याच्यातून कंत्राटदाराचं भलं व्हायचं, परंतु जनतेला काही त्याची सोय मिळायची नाही किंवा जनतेचे हाल व्हायचे. हा तुमचा मुद्दा मला पटला. फक्त मी त्यांच्या चुलत्यांकडे नाही, मी तुमच्याकडे येतोय. बाहेरचा मुद्दा आहे म्हणून किंवा भाऊंचा मुद्दा आहे म्हणून की भाऊंनी जसे बाहेरची मंडळी तेवढ्याच प्रेमाने जपली, वाढवली, त्यांचा जिव्हाळा दिला, त्यांच्याशी नाळ जोडली. अगदी राजापूर यांना त्यांनी नगरसेवकाचं स्थायी समितीचं चेअरमन केलं. तर मला फक्त तुम्हाला एक विचारायचं की जगताप कुटुंबानं किंवा भाऊंनी असताना तुमची जी काही नाळ त्यांच्याशी जुळली गेली होती, जोडली गेली होती, ती अजूनही कायम आहे का? आणि जगताप कुटुंबाकडून तोच ओलावा, तेच प्रेम तुम्हाला अजूनही मिळतंय का? नाही, ते तर मुळात माझे पाहुणे आहेत, माझ्या मामांचा मुलगा आहे. तर त्यांचं एक स्वभावाचं वैशिष्ट्य होतं, त्यांनी जर एखाद्या नगरसेवक करायचं म्हणलं ना तर ते तडीच न्यायची. म्हणजे आपले लोक नाराज झाले, पण ते पूर्ण करायचे. त्याला नगरसेवक म्हणून त्यांचा दबदबा राहायचा, राजकारणात त्यांचा दबदबा झाला त्याचा. तावरे काका, खरं तर मुद्दा खूप महत्त्वाचा मांडला की आता आपण पाहतो, आताचे जे राजकारणी आहेत, मला कशा टक्केवारी मिळेल याचा पहिला विचार केला जातो, शहराचा विकासाचा आणि गुणवत्तेचा विचार केला जात नाही. पण भाऊंची ती दूरदृष्टी होती तर आज शहरात आपल्याला सिमेंटचे रस्ते दिसत आहेत. काय सांगाल? नाही, अगदी म्हणजे कॉन्क्रीटचा आज आपल्या नवे सांगवी, पिंपळेकरो सगळ्या संबंध भागामध्ये, सांगवीच्या भागात असा एकही रस्ता राहिलेला नाही की तो डांबरी आहे. सगळे रस्ते कॉन्क्रीट करून घेतलेले आहेत. त्याचं म्हणजे खरंच विजन, त्या भाऊंना खऱ्या पद्धतीने विजन, बाहेरून सगळे जे काय आपल्याकडे आणता येईल, जेवढं काय आणता येईल, सुविधा आणता येतील त्या आणण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे त्यांच्या निष्ठेबद्दलचं मला सांगावं वाटतं की ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाऊ ज्यावेळेला भाजपमध्ये आले, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर सुरुवातीला नगरपालिकेची कॉर्पोरेशनची निवडणूक झाली. कॉर्पोरेशनचे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक होते त्या ठिकाणी 74-75 नगरसेवक त्यांच्या नेतृत्वाखाली आणले त्यांनी. आणि त्यानंतर ही जी विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेला भारतीय जनता पक्षातर्फे हे भाऊ ज्या वेळेला आमदारकीला उभे राहिले त्यावेळेला चिंचवडमध्ये संघवाल्यांचं प्राबल्य, माजी नगरसेवक आमचे मित्र वसंत शेवडे, मला त्यांनी म्हटले, अहो हे संघवाले जरा शंका घेत आहेत, हा माणूस आपल्या बरोबर राहील का? आता त्यांच्या जवळचा मी म्हणून मला त्यांनी प्रश्न विचारला, तर मी त्यांना त्यावेळेला निक्षून सांगितलं, आपण जे कोणी असं शंका घेतोय ना त्यांच्या घरी जाऊ. मग त्यांच्या बरोबर मी संघवाल्यांचे जे चिंचवड मधले, पिंपरी चिंचवड भागातले जे संघवाले होते, चिंचवड मतदारसंघातले, त्या सगळ्यांच्या घरी आम्ही गेलो आणि वसंत शेवडे आणि आम्ही संघवाल्यांना निक्षून सांगितलं आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला स्वतः आजारी असताना त्या अँब्युलन्स मध्ये जाऊन त्यांनी मतदान केलं आणि त्यांची निष्ठा ही भारतीय जनता पार्टीच्या प्रती कशी आहे ती त्यांनी दाखवून दिली. असं त्याचा खरा अभिमान आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्कीच आहे. विलासता त्यांना मला विचारायचे की भाऊ हे अधिकारी हे भाऊंना चळचळा कापायचे, त्यातही विशेषतः ज्यांच्याकडून कामं करून घ्यायच्या त्यांच्यात त्यांचा दरारा होता. काही अंशी पदाधिकारी पक्षाचे सुद्धा ते भाऊंना वचकून असायचे. म्हणजे त्यांची एक आदरयुक्त त्यांना भीती होती. कार्यकर्त्यांना ते प्रेम द्यायचे, परंतु हे असे हेडमास्टर असलेले, कडक असलेले भाऊ घरात कसे होते याच्याविषयी तुम्ही काही सांगाल का? घरातल्या सदस्यांशी ते कसे वागायचे किंवा त्यांचा स्वभाव घरात कसा होता? घराच्या सदस्य चूक ती चूकच, तिला काय मानायचं, चुकीला माफी नाही. त्यामुळं घरातल्या दबदबा होता आणि स्वभाव शांत होता. घरामध्ये तेवढं शांत स्वभावाचे. आणि कॉर्पोरेशनला बी आहे ना एवढे अधिकारी उमेले सगळे, कधी कुणी सांगावं लागतं पेण्याचे कारण काय, सगळं आपण सरळ असं माणूस पाकडे तिकडे जाऊन त्यामुळे ते सरळ गेल्यामुळं आज
इतके वर्ष गेले. बरोबर. मग तो पहिली लक्ष आली, अरे म्हटलं ताते मरू दे, काही लोकांना आपली आपली शेती केली काय बरी, एकडे झाली केळी बिळी लावली, मोर तुमच्या शेतात मिळते काय काय करता ते दूध तोड नको. बरं, असा प्रसंग आला. असा प्रसंग आला की त्यांना वाटत हे आपली शेती आपल्याला जीवन चांगलं जागावं, नंतर बाकी सगळे लोकांनी मग ते सगळ्यात पुढे गेले. दोन ट्रकला नको वाटत, केळी बिळी सगळी लावली, शेती चालू करते. नंतर बाकी सगळी लोकांना आपलं आपलं त्या आता राजे भाऊनी सांगितलं अजून आम्ही डीपी रोडचे आम्हाला पैसे मिळले नाही. बरं, आम्ही भाऊनी सांगितलं जाऊ द्या, काय पुढे काय केलं माहिती नाही, माहिती आजपर्यंत नाही. मग सांगितलं की मी आता मग आता याबद्दल हॉर्टिकल्चर समोर आपण. बरं. आता गेल्या त्या जसं तुम्ही म्हटलं की विकासासाठी जमिनी दिल्या, भाऊंच्या प्रेमामुळे आग्रहाखातर लोकांनी त्या स्वतःहून दिल्या, सहकार्य केलं, अगदी त्याचे पैसे मिळाले नाहीत, दिले नाहीत. परंतु आत्ता जो भाऊंमुळं जमिनी गेल्यात तो त्याग तुम्हाला करावा लागला, पण भाऊंमुळं आत्ता तुमच्या परिसराचाच काय शहराचा विकास झाला, सोन्याचा भाव आला, जमिनीला रस्ते झाल्यामुळे पैसे वाढले जागेचे. तर मग याचा आनंद वाटतोय की नाही? आनंद आज पिंपळे बरोबर मुली देत नव्हतं लोक, तिकडनं सगळी मिलिटरी रस्ते नाही काय नाही, इकडं नदी एक गावाला काय पैसा नळ, ती अशी लाईन पाण्याची लागायची पाठ लावून पुढे ते डबडं त्यातून आज एवढा विकास झाला त्या माणसामुळे आनंदच वाटला ना पुन्हा. पूर्वी असे लोक नळ कनेक्शन दिले ना, ते घरापाशी नारळ फोडायचे, हार घालायचे, इतका आनंद वाटायचा लोकांना. नळाला तरी आनंद वाटायचा. त्यांचं काय व्हायचे, तुम्ही अडवलं बेटा तुम्हाला त्यामुळे सगळं आता सांगते काय सगळं सगळं पैसा होता कधी कुठे जाणार. गोपनीय दादा, शहराचा विकास एवढे होते तो काय जनरली माणूस आपल्या घरातलं कोण गेलं तर समजा आई वडील गेल्यानंतर काहीतरी पाळतं, बाबा जनरली काय कोण चहा सोडतं, कोण काय सोडतं, असं पाळतं. पण त्या व्यक्तीनं मित्रासाठी आयुष्यभर भात खाल्ला ना, आयुष्यभर. हा, ज्या दिवशी ते घडलं त्यानंतर मरेपर्यंत त्या व्यक्तीनं भात खाल्ला नाही. कुठला विषय घेतला होता? तर असंच मित्रासाठी जे याच्यात दुःखद निधन झालं आणि ते मित्राची आठवण म्हणून आयुष्यभर अशी मैत्री. हा, अशी मैत्री. म्हणजे कसं पाहताय तुम्ही, एकीकडे निष्ठा, एकीकडे मैत्री, तुम्ही प्रवास पाहिलेला आहे, काय सांगाल? नाही, भाऊ फार कठोर होते आणि जे एखादी गोष्ट जर ठरवली ना तडीच नेण्याचं काम नाही करणार. आणि कुणी साध्या माणसाने जर एखादी सूचना सांगितली ना त्यावर ते विचार करायचे. आता आम्ही एकदा बसलो होतो, बोलता बोलता त्यांना सांगितलं की बाबा शाळेची अवस्था इथं बिकट आहे. आमच्याकडे एक मारेवणी शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये 120 जागा असायच्या आणि 600 फॉर्म जायचे. पण भाऊंना म्हणाले 480 लोकांनी जायचं कुठं, तर हे उरली आता आपली मुलं बाहेर जायचं म्हटलं तर लहान लहान मुलं जाणार कशी काय, तर तुम्ही स्थानिक आहे, तुम्ही शाळा वगैरे काढू शकता. म्हणजे इंग्लिश मिडियमची शाळा काढायला आपण कुठे इंग्लिश मिडियम, तर म्हणजे शिकायला कशाला पाहिजे, आपल्याला माणसं मिळतील, आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू. मग राजू लोखंडे, विजवांना, भाऊ, आम्ही सगळे 4-5 जण मिळालो आणि शाळेचे हे केलंय. तर भाड्याने रूम घेतल्या अगोदर. राजाभाऊ पण होते, मला वाटतं. आम्ही रामकृष्ण मोरे सरांच्याकडे गेलो, सकाळी गेलो आणि संध्याकाळी आम्हाला परमिशन मिळाली. सगळा प्रस्ताव आम्ही तयार करून गेलो होतो. तर भाऊंनी फक्त त्यावेळेस जयराज फाटक होते आणि आपले कमिशनर होते ते सचिव होते. तर भाऊ म्हणले फक्त तुम्ही जा, आणि मी फोन केलेला आहे मोरे सरांना, तुम्ही गेले की तुम्हाला मिळेल. आणि सकाळी गेलो आम्ही, संध्याकाळी ती परमिशन घेऊन आलो. आणि मग त्यावेळेस पाटकर साहेबांची एक जागा रिकामी होती, तिथं सुरुवातीला शाळा भाड्याने घेतली आणि तिथं एक 30-35 मुलं 2002च्या दरम्यानच ती शाळा सुरू केली. नंतर मग साईडला जागा घेऊन तिथं आपली मोठी शाळा केली. आज जवळपास 2-2.5 हजार मुलं तिथं शाळेत शिकतायत. तिथं कॉलेज आहे, बाकी सगळ्या सुविधा केल्या. मेडिकल कॉलेज, आता मेडिकलचं पण पॅरामेडिकलचं स्कूल सुरू केलेलं आहे. अशा बऱ्याचशा सोयी सुविधा भाऊंनी केलेल्या. म्हणजे एखादी छोटी गोष्ट जरी सांगितली तरी ते शेवटपर्यंत त्याला पाठपुरावा करायचे, मोठी कशी करता येईल अशा पद्धतीने ते काम करायचे. जवळकर काकांकडे येतो एका प्रश्न. एक मिनिट, याच्यातच मला सांगायचंय नेमकं काय झालं. हे सगळेजण आम्ही शाळा करावी असं हे चाललो होतं. आणि नेमकं त्याच याच्यामध्ये सांगवीमध्ये भाऊंचा कार्यकर्ता, आमच्या सगळ्यांचे मित्र प्रशांत जाधव, याच्या मुलाला शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे होतं.
त्याच शाळेमध्ये मारिवानेसला, आणि तिथं भाऊ गेले तरी त्या मॅडमनी हे ऍडमिशन मिळणार नाही म्हणून सांगितलं. बरं. जागा फुल आहेत, मी काही देऊ शकत नाही. आणि नेमकी सगळ्यांची मागणी होती, ते त्यांच्या डोक्यात आलं की अरे आपल्या मित्राच्या मुलाला ऍडमिशन मिळत नाही, मग आपण काय करू. आणि ते ह्याच्यावरती शाळा निर्माण झाली. शाळेचा विषय निघाला म्हणून तुम्ही शाळकरी मित्र होते. शाळेतला मित्र ह्या म्हणजे महापालिकेतला नगरसेवक, महापौर ते आमदार असा प्रवास होईल कधी वाटलं होतं का? म्हणजे शाळेत कधी मॉनिटर झाले होते का? ज्यावेळेस ते नगरसेवक झाले ना, तर लोकांपर्यंत आम्ही जायचो, लोकांना आश्वासन द्यायचो, त्यावेळेस ते असं वाटायचं. पण ज्यावेळेस भाऊ आमदारकीला उभे राहिले, अपक्ष अजितदादांनी उभं केलं, त्यावेळेस मला वाटतं दौंड भाग माझ्याकडे दिला. मी चार मित्र घेऊन आम्ही 2004 तिकडे राहिलो. त्यावेळेस मला वाटतं असंच दिवाळीच होती म्हणजे, आणि महिनाभर आम्ही तिकडं येणं नाही काय नाही. पण तिथं असताना जे भाऊ म्हणजे आम्ही या हिशोबाने की बाबा एखाद्या नगर सदस्यांनी किंवा झडपी सदस्यांनी हे आपल्याला मागितलं तर मग आपण काय करायचं, तर आम्ही त्यांना शब्द द्यायचो. पण ज्यावेळेस भाऊ निवडून आले अपक्ष, तर तिथं मला वाटतं 32 मतं होती. 32 मधली 3 मतं म्हणजे आम्ही कव्हर करू शकलो. तिथं बीजेपीचे होते, अपक्ष होते सगळे. फक्त 1-2 जणांनी नाही केलं, ठीक आहे म्हणजे नाही का असं. आणि त्या वेळेस ज्या लोकांना आम्ही शब्द दिले होते, तिथं मला वाटतं बीजेपीचं जे नगरसेवक होते, आणि ते म्हटले की मला तुमचं काय नको, पण मला या गल्लीतला रस्ता झाला पाहिजे, तुमचा आमदार झाल्यानंतर मला ते पाहिजे, तेवढं काम. मी म्हटलं ठीक आहे करून देऊ आम्ही, म्हणजे अशी आश्वासने द्यायचो आम्ही. तिथे एक वडार समाजामधले सदस्य होते, नगर सदस्य. तर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचं काय नको, पण माझा मुलगा कामाला लागला पाहिजे. मग त्यावेळेस भाऊंनी काय केलं की बाबा ज्यावेळेस निवडून आले, तर त्या ज्यांचा रोड करायचा होता त्यांचा फोन आला मला की साहेब तुम्ही पुढे चतुर्शिंगीच्या मंदिरामध्ये नाही म्हणजे भाऊ विजय झाल्यात, पुण्यातच आहे म्हणजे चतुर्शिंगी मंदिरापाशी आहे. आणि आम्ही ज्यावेळेस मंदिरातून पाया पडून खाली आलो, भाऊ आमदार झालेले, भाऊंना म्हणलं असं असं हे आले बाबा तिकडनं नाही का म्हणजे दौंडवरनं, आणि यांची ही मागणी आहे. भाऊ म्हणले ठीक आहे पुढच्या आठवड्यात या, तुमचं ते करून देतो. कशाला पाहिजे काय पाहिजे आमदार निधीतून त्यांचं काम करून टाकलं. दुसरी गोष्ट राहिली ते मेळावा, तर ते भाऊंना मी 15 दिवस गेलो, मी बी विसरलो होतो. नंतर एकदा फोन आल्यावर मी म्हटलं अरे हे काम केलं पाहिजे आपण. मग मी भाऊला गेलो, भाऊला म्हणलं असं असं आहे. अरे भाऊ म्हणले आता कुठे कॉर्पोरेशनची भरती बिरती आहे नाही का. अरे म्हणलं पण मी तर शब्द दिलाय भाऊ नाही का. तर म्हणले ठीक आहे बोलून घे त्यांना. मग त्या मुलाची आई ते मुलगा ते आले इथं आल्यानंतर भाऊ म्हणले काय काय येतो तुला काय काय नाही का, ड्रायव्हिंग करू शकतो का, हे करू शकतो का. भाऊंनी स्वतःच्या जवळ त्यांना ठेवून स्वतःच्या खर्चाने मला वाटतं 1 वर्षभर त्याला सांभाळलं आम्ही. त्या मुलाला ड्रायव्हर इतकी येत होती त्याला. भाऊनी असं म्हणले नाही की बाबा तू दुसऱ्या ठिकाणी जा तिकडे मी कामाला लावतो, तसं नाही केलं. भाऊंकडे ड्रायव्हर नाही आला वेळेला त्याला बोलून घ्यायचे आणि त्याला घेऊन भाऊ जायचे. त्याला भाऊविषयी खूप प्रेम वाटायला लागलं. ज्यावेळेस मग 1-1.5 वर्षांनी कॉर्पोरेशनची भरती झाली, तर भाऊनी त्यांच्या शिफारशीवरती तिथे त्याचं पहिलं काम केलं. दिलेले शब्द म्हणजे आम्ही आजपर्यंत बी म्हणजे भाऊ जरी 3 वेळा आमदार होते तर आम्ही स्वतःला आमदार समजायचो आणि त्या हिशोबानेच आम्ही सगळी कामं करायचो. आता बी 30 वेळ आहे आम्ही आमदार आहे असं समजून आम्ही लोकांच्या पुढे जातो. त्यांची काय आश्वासनं असतील, शंकर शेठचं तसंच आहे, विजू शेठचं बी तसंच आहे. आम्ही आता जरी फोन केला तरी ते लगेच विचारणार की बाबा नाही का आपणचा फोन आलाय, आपल्याला त्यांच्याशी बोललं पाहिजे, काय कारण असो कुठलं असो पण काम हे करणारच. त्याच्यामुळे आम्ही आतापर्यंत तेच केले की बाबा आपण भाऊ हे असं समजूनच लोकांच्या दारात. तुम्ही बालपणीची मैत्रीचं उत्तर राहिलं की लहानपणीचे भाऊ उद्याचे आमदार असतील असं कधी वाटलं होतं का? नाही त्यावेळेस ते हिशोबच नव्हता. म्हणून आम्ही राहिलं तात्यांनी सांगितलं तसं नाही का किंवा शाळा वेळा झाल्यानंतर आम्ही तालमीत व्यायाम करायचो. भाऊ आम्ही चांगले कबड्डीपट्टू बी होतो. आम्ही बाहेर संघ जय किसान संघ म्हणून होता त्याच्यातून खेळायचो. म्हणजे अशा त्या गोष्टी झाल्या पण या गोष्टीपर्यंत कधी गेलो नाही. फक्त शाळेत असतानाच काही गोष्टीचं हे वाटायचं की सरपंचाचं भाषण असले की काहीतरी चालले इकडे काहीतरी असं ते डोक्यात यायचं. आणि आम्ही असं संध्याकाळची
माळावरती कुठंतरी बसलं एकत्र की मग ते गप्पा निघायच्या. हे अरे काय नाही बोललं, हे नाही झालं, मी असं नाही आपणच करू मोर जाऊ असं म्हणून आम्ही त्यांना बरेच घातले किंवा पाटला तर पोरगा येतो गावामध्ये काय आपल्याला अडचण येणार नाही, आपण चला मोठ्या लोकांना विचारू, म्हणजे नाही का असं अशा गोष्टीतून ते हिशोब झाला सगळा. आणि नंतर राजकीय पाऊल आम्ही त्यांचं. तर त्यावेळेस आम्ही कधी वाटलं नाही की बाबा आमदार होतील मोठे होतील परत असं. त्यावेळेस ते मग नाही का अपक्ष ज्यावेळेस अजितदादांनी दिले त्यावेळेस आम्हाला बी वाटायला लागलं ना, नाही काम तर टाचून केलं पाहिजे, आमदारच झाला पाहिजे. म्हणजे त्या हिशोबानेच प्रयत्न केले, सगळ्यांनी केले. म्हणजे असं काही नाही मी माझ्या संघ माझी टीम होती, दोन दिलं, काहींना भोर दिलं, काहींना इकडं दिलं. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक जणांनी त्या पद्धतीने काम केलं. तुम्ही आता जशी भावना व्यक्त केली की मीच आमदार आहे किंवा भाऊ आमदार असले तरी मीच आमदार आहे असं वाटून मी कामं केली किंवा करतो, किंवा तुम्ही स्वतःलाच आमदार समजायचे, तशी भावना बघा. मी सांगतो की याच्यापूर्वीचे जे 3 भाग झाले ना त्याच्या सगळ्यांनी हीच भावना व्यक्त केली की आम्ही आमदार आहेत, भाऊ आमदार आहेत पण आम्ही आमदार आहे असं आम्हाला वाटायचं. म्हणजे ही भाऊंची कार्यकर्त्यांची असलेली जी काही जवळीक आहे, एवढी जवळीक ही स्पष्ट करते. त्या अनुषंगानं राजापूर्वेजी मला तोच प्रश्न पुन्हा विचारायचा आहे की ही जी काही तुमच्यामुळं तुमच्या सहकार्यामुळं भाऊ आमदार झाले, पहिल्यांदा विधान परिषद, नंतर 3 वेळा विधानसभा, ही जी काही तुमची जवळीक किंवा तुमचं जे सहकार्य होतं भाऊंविषयी, तर आत्ता भाऊंचेच बंधू, लहान बंधू शंकर जगताप उमेदवार आहे. तर भाऊ नाहीत तर शंकर जगतापांमध्ये तुम्ही भाऊंना पाहताय असं समजून, आणि आत्ता जगताप आमदार झाले पाहिजे म्हणजे तुम्ही आमदार होण्यासाठी काय करणार आहात किंवा काय वाटतं तुम्हाला त्याच्याविषयी? बघा, आम्ही तर ठीक आहे, दुर्दैवानं आम्ही भाऊंच्या बरोबर एवढे वर्ष आम्ही सगळेच राहिलो. म्हणजे सगळ्यात जास्त राजकीय प्रवास भाऊंच्या बरोबर मिस केला. एवढे वर्ष बरोबर राहिल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांचा सहवास अजून असावा असं आम्हाला वाटत. पण दुर्दैवानं की त्यांना देवाज्ञा झाली. पण आम्ही कुणी आमच्या मनामध्ये कधी परत आलं नाही. जरी भाऊ नसतील तरी भाऊंचं कुटुंब हे आमचं सगळ्यांचं आहे. ज्या व्यक्तीनं आम्हाला सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना प्रेम दिलं, त्यांना पुन्हा जगताप फॅमिली बरोबर आजही आम्ही पाहतोय. तर लक्ष्मीभाऊंच्या जागेवरती आम्ही शंकर भाऊंला पाहतोय आणि त्यांच्या जागेवरती पुन्हा त्यांना नेण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार. कसल्याही परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये म्हणजे या 23 नोव्हेंबरला चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून शंकरभाऊ जगताप हेच येतील. कारण आतापर्यंतच्या 2004चं विधान परिषद असेल, 2009ची विधानसभा असेल, 2014ची विधानसभा आहे, 2019ची विधानसभा आहे आणि 2023ची पोटनिवडणूक आहे. आम्ही 23. तर या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळेजण जगताप फॅमिली बरोबर राहिलो. त्या कुटुंबाशी नाळ जोडल्यामुळे सगळ्यांनी सातत्यानं, खऱ्या अर्थानं 2009चा जर आपण इतिहास पाहिला असेल तर 2009ला भाऊंनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि रावेत पासून मतमोजणी चालू झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर पिंपळे सौदागर येईपर्यंत भाऊंच्या वरती त्यावेळेला असणारे आप्पा बारणे त्या ठिकाणी उमेदवार होते शिवसेनेचे. भाऊंच्या वरती 25,000चं लीड झालं. पिछाडीवर होते. हो, पिछाडीवरती होते आणि नाही 25,000. तर त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये असा इतिहास झाला हा की 25,000चं लीड असताना एक अपक्ष उमेदवार ते लीड तोडून 5,700 मतांना आमदार होतो. आणि तो इतिहास खऱ्या अर्थाने तिथं पिंपळे गुरव असेल, नवी सांगवी आहे त्या भागातल्या लोकांनी घडवलं. त्या भागातल्या लोकांचं भाऊंच्या वरती असलेलं प्रेम जर तुम्ही त्यावेळेस रेकॉर्ड काढून पाहिलं तर तिथल्या प्रत्येक बूथवरती जे मतदान झालं त्या मतदानामधलं 90%, 85 ते 90% मतदान भाऊंला झालं आणि राहिलेल्या 10-15% इतर सगळे उमेदवार होते. मग काय झालं, त्यांनी जे काम केलं म्हणून. आणि आजही परिस्थिती आज तर कसं झाले
की आज मोदी साहेबांचं काम आहे, फडणवीस साहेबांचं राज्यामध्ये आहे, भारतीय जनता पक्षाची ताकद आहे, त्यावेळेला तर आम्ही अपक्ष होतो. आणि आज समजा आता शंकर भाऊंनी शहराध्यक्ष म्हणून काम करताना पण अनेक लोकांना पदावरती घेऊन त्यांना काम करण्याची संधी दिली. आता त्याचाच उपयोग करून यावेळेला आम्ही समजा पोटनिवडणुकीला आम्ही पाहिलं, पोटनिवडणुकीला पण परिस्थिती नव्यानं आम्ही सगळे खरं पाहिलं तर दुःखामध्ये होतो की 1 महिना पण पूर्ण नव्हता झाला त्यात ते इलेक्शन लागलं. पण त्याही परिस्थितीमध्ये त्या कुटुंबानं की बाबा आपण सगळ्या लोकांसाठी बाहेर पडलं पाहिजे हे धरून त्यावेळेला खऱ्या वहिनींनी फॉर्म भरला आणि सगळ्यांनी म्हणजे तिथं कुणीही पुन्हा हे नाही केलं, सगळ्यांनी प्रयत्न करून वहिनींना त्याही वेळेला 37,000 मताच्या फरकाने निवडून आणलं. आता लोकसभेला आता आपण पाहिलं तर लोकसभेला पण काम केलं. पण आता आपण बोलतो फक्त त्या शेवटचा आपला वेळ संपत आला. प्रत्येकाला 1 मिनिट शेवटी देतो. तावरे काका तुमच्याकडे मी येतो. खरं तर निष्ठेचा विषय निघाला, शब्दाचा विषय निघाला की विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस शब्द दिले गेले दौंडच्या लोकांना, कोणाला ड्रायव्हर केलं, कोणाचा रस्ता मार्गी लावला, परंतु यानंतर भाऊंचं जे कार्य होतं, जे काम होतं ते बोलकं राहिलं. म्हणजे जो चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे तो कधी काळी भाजपचा बालेकिल्ला असणारा नंतर जगताप कुटुंबियांचा बालेकिल्ला झाला आणि आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये शंकरशेठ जगताप उभे आहेत. कसं पाहता तुम्ही त्यांच्या विजयाकडे? कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी म्हणून तुमचे सगळे कार्यकर्ते त्यांचं काम करताय? भाऊंच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे कार्यकर्ते आहेत, तुम्हाला मगाशीच मी बोललो, जे कार्यकर्ते भाऊंनी तयार केले, निर्माण केले, त्या कार्यकर्त्यामध्ये वाढच झाली, त्याच्यामध्ये वाढच होत गेली आणि ती पण आता एवढे कार्यकर्ते जुडले गेलेले आहेत शंकर भाऊंच्या कार्यामध्ये आणि त्या सर्वांची साथ त्यांना आहे. आमची सांगवी, नवी सांगवी आणि पिंपळे गुरव यांची तर 80 ते 85% साथ ही शंकर भाऊंनाच राहणार आहे, यात काय वाद नाही आणि ते बहुमताने विजयी होणार यात शंका नाही. तीळ मात्र शंका. आता ह्यालाही सोय करतो की भाऊंना पहिल्यापासून अतिशय प्रामाणिक आणि निस्वार्थी कार्यकर्ते 86% मिळाले आणि तेच कार्यकर्ते आजही कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांच्या विजयाचा काही विषय नाही. जे शंकरशेठ जगताप भाऊंच्या अनेक निवडणुकांमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत होते, आज ते उमेदवारी आता त्यांनी भरलेला आहे आणि आता मला 28 तारखेला उमेदवारी आता भरल्या जाणार आहे. तुम्ही सगळेच त्या ठिकाणी भाऊंची उणीव तुम्हाला जाणवणार आहे. कसा पाहता याकडे? नाही असं काय आता जाणवायचं काही कारणच नाही ना. शंकर शेठलाच आम्ही हे केलेलं मानलेलं आहे, त्यामुळे विषय हा येतच नाही. आता शंकर शेठ आहेत ना हे भाऊंच्या ठिकाणीच आहेत आणि वहिनी असतील किंवा शंकर शेठ असतील हे सगळं कुटुंब, ह्या कुटुंबाचं आमच्या सांगवी परिसरावर खूप मोठे उपकार आहेत. आज जे लोक बाहेर गावावरून तिथे राहायला आले त्यांची इतकी प्रगती चांगली झालेली आहे. आमचा परिसर एवढा चांगला झाला आहे त्या पुणे शहरामध्ये सगळ्यात सेंटर येतो. म्हणजे पिंपळे गुराव नवी सांगवी म्हणून सेंटर काढलं ना तर चाकणपासून जर बघितलं चाकण, हिंजवडी, इकडे रावेत, किवळे, त्या बाजूला वाघोली, चंदननगर किंवा कल्याणनगर, कोथरूड हा सगळा 10-15 किलोमीटरच्या अंतरामध्ये पट्टा आहे. इतकं सगळा केंद्रबिंदू झाला आणि प्रत्येकाची तर पसंती त्या भागाला आहे जास्त, त्याच्यामुळे तिथं रेट वाढले, लोकांना चांगल्या प्रकारचा रोजगार मिळाला, चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या आणि यामुळे लोक आज अतिशय खुश आहेत. त्यामुळे लोकांना आमचाच प्रतिनिधी पाहिजे आणि आमच्या भागातले आमदार असल्यामुळं आम्ही 100% त्या निवडणूक चांगल्या पद्धतीने होणार. त्याचबरोबर आता रावेत, किवळे, वाकड वगैरे ह्या परिसरात सुद्धा सुधारणा होती, त्यामध्ये पण त्यांचा भाऊंचा खूप मोठा वाटा आहे. तर चिंचवड मतदारसंघ जर बघितला तर बारामतीच्या बरोबरीने मतदारसंघ आहे. एका वर्षाला 2-2 हजार कोटी रुपये आणून भाऊंनी त्या भागामध्ये सगळे घातलेले आहेत. महापालिकेच्या बरोबर तेही काम केलं राज्य शासनाचं. त्यामुळे चांगल्या प्रकारचा जर आपण पिंपरी चिंचवड आणि भोसरी हा परिसराचा विषय बघितला तर निश्चितपणे चिंचवड हा उजवा आहे. जवळकर काका, जबाबदारी तुमची वाढली आहे. ज्या भाऊंचे अनेक उमेदवारी अर्ज भरताना तुम्ही होते, सोबत होते, आता भाऊ नाहीये आणि शंकर शेठचा 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरले जाणार आहे. काय उणीव भासणार आहे आणि ज्या भाऊंना तुम्ही विजयामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं त्याच पद्धतीत ती जबाबदारी तुमची वाढलेली आहे या निवडणुकीमध्ये, कसं पाहताय? मला वाटतं ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर व्हायची होती शंकर जगतापांची, त्यावेळेस आम्ही एक प्लॅन केला होता की गाववाल्यांची पहिली मिटिंग घ्यायची. गाववाल्यांची मिटिंग ज्या ज्या वेळेस भाऊंच्या इलेक्शन लागल्या तर पहिली आमची गाववाल्यांची मिटिंग व्हायची. गाववाले सगळे तिथे हजर असायचे आणि त्या हजर असताना मग प्रत्येकाचं मनोबत हे ते काय कुणाचं काय काय सगळे तिथं हे व्हायचे. पण आता परवा जे झाले गावामध्ये आमच्या विजू शेठ वगैरे बी म्हणले आपा तू बोल नाही का, पण मी नाही बोललो. पण ज्या वेळेस सगळ्यांचं भाषण वगैरे झाली, सगळी मिटिंग संपत आली, मिटिंग संपल्यानंतर असं माझ्या मनामध्ये आलं की लक्ष्मण जगताप जिंदाबाद असं म्हणावा. म्हणजे आम्हाला आजही शंकर जरी असला
तरी मला तो लक्ष्मण भाऊच दिसतोय आणि त्या पद्धतीनेच आम्ही काम करतो. म्हणजे थोडीच तोड. म्हणजे 23 तारखेचा निकाल तुमचाच आहे. आमचाच आहे. लक्ष्मण भाऊंच्या जागेवर शंकर भाऊ जगताप जिंदाबाद. पद्धतीनेच काम करणार. अतिशय मार्मिक होतं. ज्या लक्ष्मण भाऊंना तुम्ही राजकारणात आणलं, आमदारकीपर्यंतचा प्रवास राहिला, कुटुंब म्हणून जगताप कुटुंब तुम्ही तुमचे चुलते आहेत, खरं तर तुम्ही त्यांना राजकारणाची दिशा दिली. कुटुंब मागं राहिलं की गाव मागं राहतं, गाव मागं राहिलं की सगळीच लोक राहतात. सुरुवात तुमच्यापासून झाली. आज लक्ष्मण भाऊ नाहीये, आज तुमची जबाबदारी वाढलेली शंकर शेठच्या पाठीमागं उभं राहण्याची. एक गाव म्हणून, एक कुटुंब म्हणून तुम्ही कसे सगळे त्यांच्या पाठीमागं आहात? घरच्यावर सगळे कुटुंब म्हणूनच उभे आणि भाऊचे पहिल्यापासून आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे कुटुंब असल्यामुळं शंकर काय, भाऊ काय, विजू काय, आणि ते माझ्या पुढे कुणीच नाही विचारण्याचे सारखे तात्या. कारण आमचा हाय तो खांब तसाच हल्लेला नाही, जो एकत्र हल्ला नाही. आणि एक सांगायचं भाऊनी पिंपळेपुरच नाही, आज मागून आलेलं वाकड त्यांच्या काळात आले ते आमदार फिरते नाही, वाकड बीच, सौदागर, रावीत. आज रावीत या भागाची काय परिस्थिती, आज सगळं तिथले डीपी रोड आहे. आज आमच्या रेट जास्त रावेतला सगळं डीपी रोड, आज रावेत रोड काय वाकडचे बघा, वाकडला पिंपळेपूर्व आमचे पिंपळे सौदागर, पिंपळेपूर्व सगळी गणनेच होती आपली. राजेंद्र राजाबरोबर तुमच्याकडे येतो. खरं तर भावनिक केलं जवळकर काकांनी, तो मुद्दा होता की गाव बैठक झाली, सगळे बोलले पण जवळचा मित्र बोलला नाही. त्यांना अनेकांनी सांगितलं तू बोल बाबा, पण बोलले नाही. पण शेवटी आतून आलं की लक्ष्मण भाऊ जिंदाबाद, म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला. हे कधी घडतं? ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीने त्या विकास पुरुष सारखं त्या गावाचा विकास केलेला असतो. लक्ष्मण भाऊ या शहराचे महापौर राहिलेत, लक्ष्मण भाऊ आमदार राहिले. केवळ चिंचवडचा विकास झाला नाही, तर ह्या पिंपरी चिंचवड शहराचा संपूर्ण, त्यात भोसरी विधानसभा, पिंपरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभा सगळा विकास झाला. एक शेवटचे तुमचे 2 शब्दामध्ये तुम्ही भाऊंचं पूर्ण विश्लेषण करा. कसा प्रवास राहिला, कामाप्रती काय राहिलं? जसं त्यांना वाटलं लक्ष्मण भाऊ जिंदाबाद, तसं तुम्हाला वाटतंय का? काय सांगाल? तेव्हा ते एक लहानपणापासून मित्र होते राजकीय याच्यामध्ये. मी जास्त त्यांच्या बरोबर होतो. आजही कसं होतं की आज आम्हाला त्यांची उणीव जाणवणार नाही असं नाही, थोडीफार उणीव जाणवणार, परंतु आम्ही त्यांचे सगळे मावळे त्यांची ती उणीव भरून काढायचा प्रयत्न करणार. कारण आज आपण पाहिलं, जर आता शहराच्या 2 भाग पाहिले आपण, 2 बाजू केल्या, एक नदीच्या या बाजूचा किंवा जुना पुन्हा मुंबई रोड आहे त्याच्या उजव्या बाजूचा आणि डाव्या बाजूचा. तर डाव्या बाजूला आपण जर पाहिलं ना, तर खऱ्या अर्थानं मुंबई झाल्यासारखं दिसतं आज. पूर्वी आपण टोलेजंग बिल्डिंग बघायचो, मुंबईला गेल्यानंतर म्हणजे डोक्यातली टोपी पडायची अशा बिल्डिंग बघायचो. आज त्या बाजूला गेलं तर खऱ्या अर्थानं तो विकास केला. बरं, तिथला भौगोलिक विकास झाला म्हणून त्या इमारती आल्या. आणि आज आपण पाहिलं तर तो विकास लक्ष्मण भाऊंची दूरदृष्टी होती. त्या व्यक्तीनं नुसतं आता हा जो पुन्हा मुंबई रोड आहे जुना, हा सुरुवातीला नाशिक फाटा ते कॉर्पोरेशन महानगरपालिकेचा त्यांच्या वेळेला, म्हणजे त्यांची दूरदृष्टी होती म्हणून खऱ्या अर्थानं शहरामधला पहिला कॉन्क्रीटचा रोड तो नाशिक फाटा ते कॉर्पोरेशन, आणि ग्रेड सेपरेटर त्या समोरचा, म्हणजे लागून कॉर्पोरेशनच्या समोरचा ग्रेड सेपरेटर तो 2004 साली केलेला आहे. ती दूरदृष्टी होती. आज म्हणजे नुसतं चिंचवड विधानसभा आहे किंवा पिंपरी आहे किंवा सगळीकडे लग. आणि तसं पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये इकडे विलास लांडे आणि भाऊ दोघं एकदम जिगरीमीत, मध्ये पुन्हा अण्णा बनसोडे, हे सगळे एकत्र काम करत. मग भाऊंची दूरदृष्टी, हे सगळे मिळून काम अख्ख्या शहराचं, आणि भाऊंनी खऱ्या अर्थानं काम केलं शहरासाठी. मग नुसतं एका मतदारसंघाचं किंवा पिंपळे गुरव परिसराचं तिथलाच विकास करायचा, बाकीकडे लक्ष द्यायचं नाही. कारण बऱ्याचशा वेळेला बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी त्यांना कटुपणा पण घ्यावा लागला. आज जर आपण पाहिलं तर रावेत भागामध्ये काही रस्ता वाइंडिंग करताना त्यांना कटुपणा घ्यायला लागला, पण तो कटुपणा घेतला त्यांनी. आज जर विचार केला तर तिथल्या नागरिकांचं खऱ्या अर्थानं कल्याण झालं. कारण टोलेजिंग बिल्डिंग असतील किंवा तिथल्या जागेचा रेट वाढणं असेल, हे त्याच्यामुळे. मग कुठल्या आज आपल्याला वाटलं की माझी जागा जाते म्हणून मला वाटतं की काहीतरी हे करतात, पण ज्यावेळेला ती जागा गेल्यानंतर तिथला विकास होतोय, तो विकास झाल्यानंतर तिथल्या जर समजा 4 लोकांचं नुकसान होत असेल आणि त्या ठिकाणी
4,000 लोकांना त्याचा फायदा होत असेल तर त्यांनी 4,000 लोकांचा फायदा पाहिला. ही खऱ्या अर्थानं दूरदृष्टी होती. मी प्रत्येक इलेक्शन, आणि आजही मी तुम्हाला सांगतो, शंकर भाऊंना, लक्ष्मण भाऊंची थोडीफार उणीव जाणवणार, पण जसं लक्ष्मण भाऊंच्या बरोबर आम्ही सातत्यानं काम केलं, मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कारण यातल्या बऱ्याच जणांना काही माहिती म्हणजे हे नव्हतं. 1992 पासून 2019च्या इलेक्शन पर्यंत लक्ष्मण भाऊंच्या अर्धावरती सूचक म्हणून मी होतो, आणि आत्ताही शंकर भाऊंच्या अर्धावरती सूचक म्हणून मीच आहे. म्हणजे जगतापाच्या प्रत्येक निवडणुकीत एका फॉर्मवर सूचक म्हणून माझं नाव आहे. परत मतमोजणीला कायम मी आत आहे. भाऊ कधीही मतमोजणीला आतमध्ये आले नाही, एकदाही नाही आले. ते मतमोजणीला म्हणजे विधान परिषद असेल, विधानसभेचे 2009ची, 14ची, 19ची, ह्या सगळ्या इलेक्शन ते साईबाबाचे असीम भक्त. म्हणजे ते ते मंदिरात जाऊन बसणार, साईबाबाच्या शिवाजीनगरला मंदिर आहे ना, तिथं जाऊन बसणार, आणि मतमोजणीला मी आतमध्ये असणार. ज्या वेळेला मी सांगाल की आता तुम्ही या, त्याच वेळेला ते खरं. वास्तविक 2004ला ज्या वेळेला अंकुशराव लांडगे हे भारतीय जनता पक्षाकडनं उभे होते, चंदू काका जगताप हे काँग्रेसकडनं होते, आणि भाऊ अपक्ष होते. आमची मतमोजणी पूर्ण व्हायच्या अगोदर ज्या वेळेला त्या चिठ्ठ्या हे करून ज्या जे पाकिटात बांधतात, त्यावेळेला आतमध्ये मतमोजणीला योगेश बल एका टेबलवर आणि एका टेबलवर मी होतो, आणि आमची म्हणजे मोजायची अजून बाकी आहे, फक्त ते टाकता आम्ही मोजल्या तर आमच्या ह्याच्यावरती 347 झालं आकडा, दोघांची बेरीज. त्यावेळेला अंकुशराव मला म्हणले, चेअरमन मी बाहेर जाऊन सांगतो, तुम्ही आमदार झालाय. एवढं खरं तरी त्यावेळेला असं होतं, जरी विरोधक एकमेकाचे असतील तरी मैत्रीपूर्ण सगळं चाललं, आणि त्यांनी कधी असं दुश्मनी नाही. आजही आम्ही त्याचप्रमाणे आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी लक्ष्मण भाऊंची धुरा सांभाळली, उत्तमरावला माहिती असेल की ज्या वेळेला 25,000चं लीड असायचं होतं ना, ते मी सांगितलं ना, त्यावेळेला मी आतमध्ये सांगायचो, म्हणजे आप्पा शेजारी बसले होते आणि मी सांगायचो, काय झालं तरी भाऊ आमदार आहे, काय झालं तरी भाऊ आमदार आहे, हे आतमध्ये मी सांगत होतो. विश्वास. हा प्रेक्षको, तर आठवणीतले भाऊ हा न संपणारा विषय आहे, म्हणूनच आज मालिका 4 म्हणजे 4थ्या भागात आपण खरं तर हे मान्यवर बोलवलेले आहेत. भाऊंच्या जेवढ्या आठवणी आहेत तेवढं तुमच्यापर्यंत खरं तर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. अगदी भाऊंचे असणारे बालपणीचे मित्र अंकुश जवळकर यांनी भाऊंचा असणारा जो स्वभाव होता, कशा पद्धतीने भाऊंनी ज्यांना शब्द दिले ते शब्द पूर्ण केले, हे मांडण्याचा प्रयत्न केला. तर तावरे काका यांनी देखील भारतीय जनता पार्टीशी कधी भाऊ एकरूप झाले, आणि संघ असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन या पार्टीचं आणि संघाचं सगळं त्यांनी काम केलं, आणि ते एकत्र त्या पद्धतीने झालेत. त्यांचे चुलत्या असतील विलासतात्या, त्यांनीही सांगितलं की भाऊंचा जो प्रवास होता राजकारणाचा, म्हणजे संपूर्ण जगताप कुटुंबियातून एक व्यक्ती द्यायचा, तर कशा पद्धतीने त्या ठिकाणी लक्ष्मण भाऊंचं नाव पुढे आलं, आणि त्यांचं जे राजकारणाची सुरुवात झाली तर अगदी शेवटच्या 2019 पर्यंत आमदार असतानाच भाऊ आपल्यात नव्हते, खरं तर तेव्हा ते आमदार होते, परंतु त्यांचं निधन झालं. राजापुरे यांनी त्यांचं असणारं स्थायी समितीचं चेअरमन पदापासून तर शिस्तीचे भाऊ, म्हणजे आज आपण पाहतो की महापालिकेमध्ये असेल किंवा राज्यात इतरही ज्या ज्या ठिकाणी महापालिका असतील त्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो, परंतु या शहराला कुठल्याही पद्धतीने भ्रष्टाचाराची कीड न लागू देता चांगल्या कामाला प्रायोरिटी देऊन कशा पद्धतीने शहराचा विकास होईल हे देखील त्या ठिकाणी पाहिलं गेलं. तर रणपिसे यांनी देखील भाऊंच्या आठवणींना उजाळा देत, पूर्वी गावात एखादा नळ जरी आला तर त्याला हार घातला जायचा, आणि त्या गावाला कशा पद्धतीने नळ दिले तर शहरात विकास कसा होईल, प्रत्येक घराला पाणी कसं मिळेल हे पाहण्याचं काम त्या माध्यमातून भाऊंनी केलं. तर या ठिकाणी माझ्या शेजारी असणे गोपने यांनी सुरुवातीला एक निवडणूक लढवली, भाऊंच्या विरोधात होते, परंतु विरोधात लढलेली व्यक्ती सुद्धा आपली कशी करता येईल ही भाऊंचीच कला होती, म्हणून भाऊ खरं तर आठवणीतले भाऊ आहे. आपण सर्व मान्यवर वेळात काढून या ठिकाणी उपस्थित झालात, आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, आमचे भाऊ पुन्हा मनामध्ये आणले, खऱ्या अर्थानं आज आम्हाला पुन्हा भाऊ आम्ही भाऊंच्या बरोबर आहे असं बनवलं, म्हणून तुमच्या दोघांचंही म्हणजे अतुलजी आणि उत्तमजी दोघांचंही खऱ्या अर्थानं आम्ही सगळेजण आभार. आम्हाला असंच प्रेम राहू द्या.